नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रियाची पुरती वाट लागलेली आहे. कारण प्रियानं जे कांड केलेलं आहे ते आता सर्वांच्या समोर आलेलं आहे. विशेष म्हणजे प्रिया आणि साक्षी या दोघींमध्ये असलेली मैत्री, त्यांच्या नात्यामध्ये असलेली जी मैत्री आहे ती आता समोर आलेली आहे. हे सगळं अर्जुनने इतक्या जबरदस्त पद्धतीने केलेलं आहे की प्रिया इतके दिवस झालं खोटा मुखवटा घालून जी फिरत होती, तिचा जो खोटारडेपणा आहे तो आता समोर आलेला आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, त्याचबरोबर अर्जुन आणि सायली घरी आल्यानंतर कल्पना आणि त्याचबरोबर इकडे रविराजने घरी जी काही गोंधळ घातलेला आहे, प्रियाचा खोटारडेपणा समोर आल्यामुळं तो आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे अर्जुन आणि सायली आता रूममध्ये आलेले असतात. तेव्हा अर्जुन सायलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो की खरंच म्हणजे कॉन्ट्रॅक्ट वाईफची क्यूट बायको कधी झाली ते कळलंच नाही, आणि खरंच आपलं जे नातं आहे ते खूपच छान आहे असं अर्जुन तिला बोलत असतो. जेव्हा आता सायली त्याचबरोबर घरातील सर्वजण एकत्र असतात आणि प्रिया आता घरी आलेली असते, सायली सर्वांना पार्टी चालू असते घरी आणि सगळ्यांना खायला देत असते. प्रिया तिथे येते आणि सायलीच्या हातातलं जे ताट आहे ते उधळून लावते आणि म्हणते तिथं माझ्यावरती कोर्टात खोटारडे आरोप केलेले आहेत आणि आता घरी येऊन इथं तुम्ही सेलिब्रेशन करताय. अर्जुन म्हणत असतो की कसले खोटारडे आरोप तुझ्यावर केलेले आहेत आणि कुणी केलेले तुझ्यावरती खोटारडे आरोप? गरज काय आम्हाला कोणाला तुझ्यावरती खोटारडे आरोप करायची? एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी, तू खोटारडे आहेस आणि म्हणूनच तुझ्यावरती खोटारडे आरोप नाहीत केलेले, तर तुझा खोटारडेपणा हा सिद्ध झालेला आहे, हे अर्जुनने ठणकावून सांगितलेलं आहे. आणि आता घरी आल्यानंतर रविराज त्याचबरोबर अश्विन आणि इकडे आता कल्पना आणि प्रताप यांनी प्रियाची वाट लावलेली आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे कोर्टामध्ये अर्जुनने आता स्टेटमेंट दिलेला आहे की कदाचित हा मेसेज तन्वी सुभेदार यांनी केलेला असू शकतो. त्यावेळेस लगेचच तिथं उभी राहून बोलत असते ती म्हणजे दामिनी, याचा पुरावा काय आहे तुमच्याकडे? त्यावेळेस अर्जुन म्हणतो की 2 तास खुणाच्या रात्री 2 तास साक्षी कुठे होती याचा पुरावा आहे का तुमच्याकडे? कारण तुम्ही मला बोलता ना, असं अर्जुनने थेट स्टेटमेंट केलेलं आहे आणि दामिनीची बोलती बंद केलेली आहे. आज दामिनीला कोर्टामध्ये एक वाक्यही बोलायला अर्जुनने दिलं नव्हतं. इतक्या मोठ्या प्रमाणात पुरावे त्याने सादर केलेले होते आणि या सगळ्या गोष्टींमुळं अर्जुनने कोर्टामध्ये दामिनीची वाट लावलेली होती, तर प्रियाला तर रडकुंडीला आणलेलं होतं. त्यानंतर आता जज साहेब पुढे बोलायला सुरुवात करतात. जज साहेब सांगत असतात ते म्हणजे जज साहेबांचं असं म्हणणं आहे की आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोर्टाच्या समोर जे पुरावे आणि साक्षी सादर केलेले आहेत त्यामुळं कोर्टाच्या समोर एक गोष्ट निदर्शनास आलेली आहे की यामध्ये काहीतरी तथ्य आहे. कारण त्या जो मेसेज केलेला आहे, खुनाच्या नंतर तो मेसेज केलेला आहे, तिथं उपस्थित असलेली तन्वी सुभेदार यांनीच तो मेसेज केला असल्याची शंका उपस्थित राहत आहे असं इकडे जज साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यासाठी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना काही वेळ दिला जात आहे. त्या वेळेमध्ये त्यांनी आणखी काही साक्ष पुरावे कोर्टासमोर सादर करावेत आणि आजचं कोर्ट हे संपलेलं आहे असं जाहीर होतं. म्हणजे अर्जुनने जे पुरावे सादर केलेले आहेत त्याबद्दल खरं तर अगदी शंका उपस्थित झालेली आहे. प्रिया खोटारडे आहे, प्रिया एकमेकांना आधीपासून भेटत आहे, साक्षीला तिच्याकडून पैसे घेत आहे, हे सगळे मुद्दे अर्जुनने कोर्टात मांडलेले असतात आणि ते दामिनीची वाट लावलेली असते. जज साहेबांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्यानंतर रविराज मात्र पाहतच राहतात, कारण त्यांना कळायचं बंद झालेलं असतं नक्की काय करू, नक्की कोणत्या गोष्टींवरती मी लक्ष ठेवू, हे विश्वास ठेवू, हा प्रश्न रविराजला पडलेला असतो. त्याचबरोबर कोर्टाने आता काही वेळ दिलेला आहे आणि त्या वेळेमध्ये अर्जुनला आणखी काही साक्षी पुरावे कोर्टाच्या समोर सादर करायचे आहेत आणि लवकरच अर्जुन ते साक्षी पुरावे कोर्टाच्या समोर सादर करणार आणि प्रिया आणि त्याचबरोबर ही जी साक्षी आहे यांचा खोटारडेपणा कोर्टाच्या समोर येणार आहे. तर इकडे आता कोर्ट हे आजचं संपलेलं असतं आणि दामिनीचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं, कारण दामिनीला विश्वासच बसत नसतो की आज तिची कोर्टात जी बिनपाण्याने धुलाई केलेली आहे ती इतकी जबरदस्त पद्धतीने होईल याचा विचारही तिने कधी केलेला नव्हता. अर्जुन सायली शांतपणे कोर्टाचा निर्णय ऐकतात आणि सगळ्यांनाच खूप भारी वाटतं. फायनली हे हिअरिंग जे आहे ते अर्जुनने गाजवलेलं असतं. पण त्याहीपेक्षा एक महत्त्वाची गोष्ट घडलेली असते
प्रिया आणि त्याचबरोबर प्रियाच्या बाबतीत रविराज आणि अश्विन यांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे. प्रिया खोटारडी आहे, तिनं आपल्यापासून ह्या गोष्टी लपवलेल्या आहेत. ही गोष्ट आता कोर्टाच्या समोर आल्यामुळं त्यांना दोघांनाही धक्का बसलेला असतो. म्हणजे अर्जुनने प्रियाची कोर्टात तर वाट लावलेलीच असते, पण घरीही तेवढीच वाट लावलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आता जज साहेब तिथून गेलेले असतात आणि मग इकडे दामिनी तिथून निघालेली असते. तेव्हा मात्र इकडे अर्जुन जो आहे तो बोलत असतो. अर्जुन म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे या सर्व गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्यामुळं आज वाट लागलेली आहे ती म्हणजे या प्रियाची. साक्षी आणि महिपत तर अडकलेले आहेतच, पण त्यासोबतच प्रिया आणि प्रियाची वाट लागलेली आहे, ती कोर्टातही वाट लागलेली आहे आणि त्याचबरोबर इकडे घरीही वाट लागणार आहे. त्यावेळेस दामिनी तिथून निघालेली असते. तेव्हा अर्जुन दामिनीला म्हणतो की ॲडव्होकेट दामिनी देशमुख, आठवतंय का तुम्ही मागच्या वेळेस मला काय बोलला होता की माझा कॉन्फिडन्स कमी वाटतोय तुम्हाला? नाही, आज मी तुम्हाला तोच प्रश्न विचारतोय. मला तुमचा कॉन्फिडन्स हा कमी वाटतोय, कारण तुम्ही तर एवढ्या नावाजलेल्या वकील आहात आणि आज तुम्हाला बोलायला एकही मुद्दा कोर्टाच्या समोर नव्हता. हे सगळं बोलणं चालू असतं आणि दामिनी मात्र आता पाहतच राहते, कारण दामिनीला कोर्टाच्या समोर तोंडावर पाडलेलं असतं ते म्हणजे या प्रिया आणि साक्षीमुळं. कारण दामिनीला यातले कुठलेच मुद्दे माहीत नव्हते की यांनी दोघींनी एकमेकींना पैसे दिलेले आहेत, या दोघी जणी 4 माणसात भेटलेल्या आहेत, कुठल्याच गोष्टी कोणालाच माहिती नव्हत्या आणि त्यामुळं इथे वाट लागलेली आहे. हे सगळं जे काही घडलेलं आहे ते इतक्या जबरदस्त पद्धतीनं की ज्याचा कोणी विचारही केलेला नव्हता. त्याचबरोबर दामिनी म्हणत असते की आज पहिली हिअरिंग जिंकली तर एवढं त्याचं हे करायची गरज नाही. त्यावरती आता बोलत असतो तो म्हणजे अर्जुन. अर्जुन म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, पुढच्या हिअरिंग पण मी जिंकणार आहे, कारण सत्य हे कटू असतं आणि ते सत्य जे आहे ते माणसाने ॲक्सेप्ट केलंच पाहिजे, हे अर्जुनचं बोलणं असतं. आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतं की सत्य हे बाहेर येणारच आहे लवकरच. शिखरे, लक्षात ठेवा, तुम्ही जो काय हा राडा घातलेला आहे, तुमच्या मुलीचा मुखवट आहे तो फाडला जाणार आहे आणि तुमची मुलगी आता बाहेर तुम्हाला दिसत असली तरी ती आतमध्ये जाणार आहे. आता हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे अर्जुन त्याचबरोबर सायली पण म्हणत असते कसं आहे माहिती आहे का, अति आत्मविश्वास हा तुम्हाला नडलेला आहे, असं म्हणत सायली जी आहे ती आता इकडे दामिनीला उत्तर देत असते. त्यावर दामिनी म्हणते की आज पहिलं हिअरिंग जिंकला आणि तुम्ही माझ्यावरती आरोप करायला लागलेला आहात, मला प्रत्युत्तर द्यायला लागला, तुम्ही एवढं बोलत आहात. तेव्हा अर्जुन आणि सायली म्हणतात कसे आमची सत्याची बाजू आहे आणि हेही तुम्हाला माहितीच आहे. आणि मग इकडे महिपत म्हणत असतो की मी उत्तर दिलं असतं, पण मी ठरवलेलं आहे, आमच्या वकील यांनी सांगितल्याशिवाय आम्ही कुठेही स्टेटमेंट करत नाही. तेव्हा सायली म्हणते की हो. अर्जुनही म्हणतो बरोबर आहे, तुमच्या वकिलांनी सांगितल्याशिवाय तुम्ही कुठेही स्टेटमेंट करू नका, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रिया जशी तोंडावर पडलेली आहे तुमच्या वकिलांचं ऐकून, तसं तुम्हीही तोंडावरच पडणार आहात, हे इकडे अर्जुन सांगत असतो. आणि मग साक्षी म्हणते की अण्णा चला, इथे थांबायची काही गरज नाही. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता रविराज जो आहे तो इकडे म्हणत असतो की चला आत्ताच्या आत्ता तन्वी तुम्ही दोघांनी घरी यायचं आहे आणि आपल्या घरी यायचं आहे. प्रिया म्हणत असते की आता वाट लागणार आहे, माझा जो मायलेकीचा जो आमचा नात्याचा मुखवट आहे तो फाटला जाणार आहे आणि माझी वाट लागणार आहे, हे प्रियाच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यामुळं प्रिया म्हणत असते की हो बाबा, घरी सगळेजण वाट बघत बसलेले असतील, आई वाट बघत असते. तर इकडे रविराज म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मी सांगितलेलं आहे ना आत्ताच्या आत्ता यायचं आहे. अश्विन म्हणत असतो की रविराज काकाने सांगितलंय ना तिकडच्या घरी जायचं आहे तर तिकडच जायचं आहे. प्रिया म्हणत असते की अश्विन ठीक आहे, मी बाबांकडे जाऊन येते. तेव्हा इकडे अश्विन म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, आता कोर्टामध्ये दादाने जे काय स्टेटमेंट केलेले आहेत ते इतके भयानक आहेत की मलाही तिथे येऊन रविराज काकाबरोबर बोलायचं आहे. ह्या सर्व गोष्टी आता समोर आलेल्या असतात आणि प्रियाची मात्र वाट लागलेली असते. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं, कारण तिनं जो काय राडा केलेला असतो, माती खाल्लेली असते, आता तिला प्रश्न पडलेला असतो. पण प्रिया ही महाचालाक बाई आहे, ती नक्कीच तिथे जाऊन अश्रू गाळणार आणि यांना सगळ्यांना गंडवणार हे तर आपल्याला माहितीच आहे. पण आता हे सगळं कशा पद्धतीनं ती करणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर इकडे अश्विन प्रियाला ठणकावून सांगत आहे आणि इकडे मधुभाऊ जे आहेत
ते अर्जुनकडे येतात आणि अर्जुनला हात जोडतात. अर्जुनला म्हणू लागतात की खरंच जावई बापू, आज जे घडलेलं आहे ना ते इतकं जबरदस्त पद्धतीनं आहे ना, आता ना मला खात्रीच पटलेली आहे. कसं आहे, तुमच्यामुळं मला जी उभारी मिळते ती खरंच खूप मोठी असते आणि आज फायनली ते सगळं घडलेलं आहे, असं इकडे मधुभाऊ बोलत असतात. आणि त्याचबरोबर सायलीही तिथं असते. अर्जुन म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का मधुभाऊ, ही माझी जी बायको आहे, तुमची लेक आहे ना, तिच्यामुळं बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या आणि ती माझ्यासोबत होती म्हणून हे सगळं करू शकलेलो आहे, असं अर्जुन बोलत असतो. आणि तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणत असतात की माझं कसं आहे माहिती आहे का, माझ्यासाठी तुम्ही दोघंही एकच आहात. सायली म्हणत असते मधुभाऊ, तुम्हाला पहिल्यापासून ना अर्जुन सरांचंच कौतुक, तुम्हाला माझ्याबद्दल नाही काय वाटत. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की अगं बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का, तू आणि जावई बापू काही वेगळे आहात का, तुम्ही दोघंही माझ्यासाठी एकच आहात. त्यांचं कौतुक केलं काय आणि तुझं कौतुक केलं काय, एकच आहात, असं इकडे मधुभाऊ बोलत असतात. आता त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की रविराजने अश्विन आणि प्रियाला घरी बोलवलेलं आहे. ते दोघंही आता घरी आलेले असतात आणि प्रिया मात्र तिची नाटकं करत असते. तेव्हा इकडे प्रतिमा म्हणत असते की रविराज काय झालंय, तुम्ही आल्यापासून सगळेजण एवढे टेन्शनमध्ये आहात. तेव्हा रविराज म्हणतात की माझी मुलगी खोटं बोलते हे मला माहिती होतं, पण ती इतकी खोटं बोलते ही गोष्ट मला आज कळलेली आहे. तेव्हा इकडे प्रतिमा म्हणत असते म्हणजे काय झालंय. तेव्हा इकडे रविराज आणि त्याचबरोबर अश्विन दोघंही बोलत असतात आणि ते म्हणत असतात की मला एक गोष्ट कळत नाही आहे की ही एवढ्या खालच्या थराला जाऊन कशी वागू शकते. कसं आहे, हिने त्या केसमध्ये होती तेव्हा हिने मला काय सांगितलं होतं की त्या केसच्या निमित्ताने तिला साक्षीबद्दल सहानुभूती वाटली आणि म्हणून तिची आणि साक्षीची ओळख झाली. पण आज कोर्टाच्या समोर जे पुरावे सादर झालेले आहेत त्याच्यामुळे हे स्पष्टपणे क्लिअर झालेलं आहे की हिची आणि साक्षीची जी ओळख होती ती आधीपासूनची होती. हे ऐकल्यानंतर प्रतिमालाही खूप मोठा धक्का बसतो आणि त्याहीपेक्षा मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे इकडे अश्विनला. अश्विन म्हणतो की तन्वी, तुला आम्ही किती वेळा विचारलेलं होतं, तुला प्रत्येक वेळेस मी विचारत होतो तेव्हा मला तू एकच उत्तर देत होती आणि ते म्हणजे की तुझ्यात आणि तिच्यात काही नाही आहे, तू आधीपासून तिला ओळखत नाही आहे. पण आज दादाने जी कोर्टामध्ये पुरावे सादर केलेले आहेत, जे सगळं समोर आलेलं आहे, तू त्या मुलीकडून पैसे घेत होतीस, तू तिला कॅफेमध्ये भेटत होती, तुम्ही एकमेकींना चांगलं ओळखत होता, ही गोष्ट तू आमच्यापासून काल लपवून ठेवलीस. तेव्हा प्रिया हे रडायचं नाटक सुरू करते. तिचं जे कार्ड आहे ते वापरायला सुरुवात करते आणि प्रिया तिथे बोलायला सुरुवात करत असते. ती म्हणत असते की मान्य आहे, मला माझ्याकडनं चूक झाली. कसं आहे माहिती आहे का, बिन आईबापाच्या वाढलेल्या मुलीवर कोण विश्वास ठेवणार, कारण काही झालं तरीही मी बिना आईबापाची वाढलेली मुलगी आहे आणि त्याचबरोबर माझ्या बाबतीत सगळेजण असाच विचार करणार आहेत. हे जे प्रियाचं नाटक असतं ते सुरू झालेलं असतं आणि प्रिया म्हणत असते की माझ्यावर कोणी विश्वास कधीच ठेवणार नाही, हेही मला चांगलंच माहिती आहे, कारण तुम्ही सगळेजण फक्त आणि फक्त साक्षी पुराणांवरच विश्वास ठेवणार आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाबा, काही झालं तरीही मी कसं आहे, मी अशी एकटी वाढलेली होती आणि हे सगळं माझ्या बाबतीत घडलेलं होतं आणि त्यासोबतच मी कोणाला सांगणार होते, पहिल्यापासून एक स्वप्न उराशी बाळगलेलं होतं, फॅशन डिझायनर व्हायचं आहे, परंतु माझं फॅशन डिझायनर होणं कोणालाच आवडणारं नव्हतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी चालू असतात तेव्हा प्रियाची नाटकं सुरू झालेली असतात. इकडे आता अर्जुन त्याचबरोबर सायली आणि मधुभाऊ घरी आलेले असतात. सायली म्हणत असते की चला मधुभाऊ, तुम्ही आराम करा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. तेव्हा मात्र इकडे आता प्रिया ही रडकुंडीला आलेली असते, रडायची नाटकं करत असते. तिचं जे विक्टिम कार्ड आहे ते वापरत असते आणि त्याचवेळी ती म्हणत असते की कोण विश्वास ठेवणार आहे माझ्यावरती. आणि हे सगळं जे झालेलं आहे त्याबद्दल रविराज म्हणत असतो की बाद झालं तन्वी, कसं आहे माहिती आहे का, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या घडलेल्या आहेत, पण तू खोटं बोललेली आहे ही गोष्टही तेवढीच महत्त्वाची आहे. ती गोष्ट नाकारता येत नाही, कारण तू जो खोटारडेपणा केलेला आहे त्यामुळं हे सगळं झालेलं आहे. प्रिया मात्र ढसाढसा रडत असते, माझ्यावर कोण विश्वास ठेवणार. इकडे नागराजला मात्र हसू येत असतं, कारण नागराजला चांगलंच कळलेलं असतं की प्रिया किती नाटकं करत आहे आणि कुणाला कशी गुंडाळू शकते. आणि मग इकडे प्रतिमाला जेव्हा हे कळतं की तिची मुलगी आज कोर्टामध्ये खोटं बोललेली आहे तेव्हा प्रतिमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की काय आहे हे सगळं. तेव्हा सुमन म्हणते म्हणजे आता तन्वीला शिक्षा होणार आहे, ती खोटं बोलले. तेव्हा नागराज म्हणतो की सुमन, कोर्टात खोटं बोलणाऱ्या माणसाला शिक्षा होत नसते, असं तो सुमनला समजून सांगतो. रविराज मात्र रागाने लाल झालेला असतो. रविराजला या सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी असतात आणि ती उत्तरं तो प्रियाकडे मागत असतो. तो म्हणत असतो की मला कळलं पाहिजे की हे सगळं
काय होतं. प्रिया म्हणत असते की तिने मला फॅशन डिझायनिंगसाठी पैसे द्यायला तयार झाली म्हणून आम्ही एकमेकींना भेटत होतो, पण तिने एक खून केलेला आहे असा तिच्यावरती आरोप आहे आणि तो खून होताना मी पाहिलेला आहे. आणि हे जर मी तुम्हाला सांगितलं असतं की आमच्या दोघींमध्ये मैत्री आहे तर तुम्हाला हे पटलं नसतं, म्हणून मी सांगितलेलं नाही. आणि रडायची नाटकं सुरू झालेली असतात. अश्विन आता पगळलेला असतो आणि अश्विनने प्रियावरती ॲज युजल विश्वास ठेवलेला असतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता महिपत आणि दामिनी इकडे बोलत असते. दामिनी म्हणत असते, काय चाललंय तुमच्या मुलीनं आणि त्या प्रियाने मिळून इतकी माती खाल्ली, गाडाभर माती खाल्ली आणि तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करता की कोर्टात आज जे झालं ते परत होता कामा नये आणि तो अर्जुन सुभेदार जिंकता कामा नये. तुम्ही मला एकही गोष्ट सांगितली नाही. आज जे कोर्टामध्ये अर्जुन सुभेदारने केलेलं आहे, तुमची मुलगी सरळ सरळ ट्रान्झॅक्शन करते, स्वतःच्या अकाउंटवरून पैसे घालून तिकीट काढते आणि ती तिकीट आश्रमातल्या लोकांना दिली जातात. त्याचबरोबर तुमची मुलगी त्या कॅफेमध्ये बसून त्या प्रियाला पैसे देते आणि तुमच्या मुलीला असं वाटतं की हे सगळं सोपं आहे आणि तुम्हीही माझ्यावर आरोप करताय. तेव्हा मात्र इकडे बोलत असतो तो महिपत म्हणत असतो की एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती लक्षात ठेवायची आहे. काहीही झालं तरीही आता आपल्याला एक करणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे इकडे महिपतचं असं म्हणणं आहे की मी इतके दिवस वाकून तुमच्या समोर उभा होतो आणि तो फक्त एका गोष्टीसाठी, तेव्हा माझ्या मुलीला सोडवण्यासाठी. आणि माझ्या मुलीनं जी काय गाडाभर माती खाल्लेली आहे त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे गाडाभर पैसा मी तुम्हाला देत आहे आणि तुम्ही माझ्यावरती असे आरोप करताय. त्यामुळं कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे की आत्ता जे काही घडत आहे त्या सगळ्या गोष्टींना एकच व्यक्ती तिथे आहे. त्यावेळेस इकडे महिपत म्हणत असतो की मला काय सांगायचं नाही. आत्तापर्यंत मी कमरेत वाकून तुमच्याशी बोलत होतो, पण जर तुम्ही अशाच पद्धतीनं माझ्याशी वागणार असाल, बोलणार असाल तर एक गोष्ट मात्र क्लिअर होत आहे की तुमच्यामुळं जर का काही प्रॉब्लेम झाला, माझी साक्षी 2 महिने जेलमध्ये जाऊन आलेली आहे. आत्ता तिची अवस्था काय आहे, माझी लेक शून्यात बघत बसलेली असते. जर पुन्हा माझ्या लेकीला काय झालं तर मी सोडणार नाही. खरा महिपत शिकरे काय असतो हे तुम्हाला दाखवून देईल. हे सगळं महिपत बोलत असतो. तेव्हा मात्र आता दामिनीला खूप राग आलेला असतो. दामिनी म्हणत असते, मला धमकी देताय? मला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवताय आणि मला सांगत नाहीये. आणि आणखी एक की तुम्ही मला धमकी देऊ शकत नाही. तसे मी तुमची केस लढते, ही केस मीच जिंकणार आहे. तुमच्यासाठी किंवा तुमच्या मुलीसाठी नाही तर माझ्यासाठी ही केस मी जिंकणार आहे. हे सगळं दामिनी बोलत असते आणि दामिनी सांगत असते आणि ती म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, काहीही झालं तरीही ही केस मी जिंकणार आहे, कारण माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. कारण दामिनीने जे वाक्य वापरलेलं असतं की तोडीस तोड वकील जर आपल्या समोर असेल तर आपल्यालाही जिंकायला मजा येते. आणि तेच वाक्य इकडं महिपत दामिनीला ऐकवत असतो आणि म्हणत असतो की त्यामुळं काहीही असलं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती लक्षात ठेवायची आहे. इकडे कल्पना आणि प्रताप दोघंही विचार करत बसलेले असतात. अजून तन्वी आलेली का नाही, तिला तिच्या तन्वीची काळजी असते. तेव्हा प्रताप म्हणत असतो की अगं कल्पना एवढा काय विचार करत आहे, एवढं काय टेन्शन घेऊन बसलेली आहे. तेव्हा ती म्हणते, मला नाही केस म्हणलं की खरंच खूपच टेन्शन येतं आणि बिचारी नाहक तन्वी त्याच्यामध्ये अडकली गेलेली आहे. तेव्हा मात्र आता अर्जुन तिथं आलेला असतो आणि अर्जुन सायलीला म्हणालेला असतो की घरी जाऊन सगळ्यांना हे सगळं सांगायचं आहे. आणि तेव्हा सायली म्हणत असते की नको. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही मिसेस सायली, हे सगळं घरी सांगितणं गरजेचं आहे. मग अर्जुन आलेला पाहून ती विचारते की तन्वी कुठं आहे, तन्वी का आलेली नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की आज कोर्टामध्ये बरंच काही घडलेलं आहे. तेव्हा प्रताप म्हणत असतो की काय झालं नक्की अर्जुन. आणि मग अर्जुन सांगायला सुरुवात करतो. अर्जुन म्हणत असतो की आज तन्वीने इतका खोटारडेपणा कोर्टात केलेला आहे, कोर्टामध्ये घडलेली प्रत्येक गोष्ट समोर आणलेली असते आणि म्हणून तर सिनियर तिला घरी घेऊन गेलेला आहे. तिने जो काही खोटारडेपणा केलेला आहे तो पुराव्यानेशी कोर्टाच्या समोर आलेला आहे. हे ऐकल्यानंतर प्रताप आणि कल्पना यांचे डोळे उघडलेले असतात आणि त्यांना दोघांनाही कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी कशामुळे घडलेल्या आहेत, हा विचार त्यांच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे सायली आणि अर्जुन आता रूममध्ये गेलेले असतात. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सायली अर्जुनला म्हणत असते, तुम्ही मला बायको म्हणून हाक मारताना ते मला खूप आवडतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की खरंच. तेव्हा सायली म्हणते हो. तेव्हा अर्जुन म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट वाईफची क्यूट बायको कधी झालात ते कळलंच नाही आणि
खरंच तुम्ही माझी ना क्यूट बायको आहात असं अर्जुन बोलत असतो. सायली मात्र लाजत असते, हसत असते आणि अर्जुनला मात्र खूप भारी वाटत असतं. त्यानंतर अर्जुन, सायली सगळेजण घरातले एकत्र बसलेले आहेत. सायली सगळ्यांना खायला देत आहे आणि त्यावेळेस प्रिया तिथं आलेली आहे. सायलीच्या हातातलं ते ताट उधळते आणि म्हणते, इथे माझ्यावर कोर्टात नको नको ते आरोप करून मला खोटारडं पाडलेलं आहे आणि आता घरी येऊन इथं तुम्ही सेलिब्रेशन करत आहात. या सगळ्या गोष्टी कळतेत का तुम्हाला? असं म्हणत तिने ते ताट उधळलेलं आहे. तेव्हा मात्र प्रतापला भयानक राग आलेला आहे आणि प्रताप म्हणतो की बाद झालं तन्वी, असले तमाशे खपवून घेतले जाणार नाहीत. तेव्हा इकडे तन्वी म्हणत असते की बाबा, प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्यावर यांचा ऐकून आरोप करता. यांनी कोर्टात मला खोटारडं ठरवलेलं आहे, माझ्यावर वाटेल ते आरोप केलेले आहेत आणि तरीही मी यांचंच ऐकायचं आहे आणि तुम्ही मलाच बोलणार आहात. असं म्हणत आता प्रियाने प्रतापवरती आरोप करायला सुरुवात केलेली आहे आणि तेव्हा मात्र कल्पनाला खूप राग आलेला आहे. कारण प्रिया ज्या पद्धतीने प्रतापशी बोलत आहे ती गोष्ट कल्पनाला अजिबात आवडलेली नाही. आणि अर्जुन म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यावरती कुणी कसलेही खोटारडे आरोप केलेले नाहीत. जे खरं आहे ते पुराव्यानिशी सर्वांच्या समोर आलेलं आहे, एवढंच झालेलं आहे. त्यामुळं तुझी ही काय वायफळ बडबड जी काही चालू आहे ना, तू जे म्हणत असते ना, हे सगळं खोटं आहे, एवढं लक्षात ठेव. कारण तू कितीही काहीही बोललीस तरीही सगळ्यांना माहिती आहे की तू किती खोटारडी आहेस ते. अर्जुन आणि सायलीने प्रियाची तर पूर्ण वाट लावलेली आहे आणि प्रियाला कळायचं बंद झालेलं आहे. कारण तिला असं वाटत असतं की ती जे काय करत आहे ते सगळं तिच्या म्हणण्याप्रमाणे घडत आहे. पण नाही, तिने आज जो खोटारडेपणा केलेला होता त्यामुळं ती तोंडावर पडलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.